खरं तर या आशा स्वयंसेविकांची नियुक्ती करत असताना त्यांना फक्त इन्सेंटिव्ह बेसवरती पहिल्यापासून आपण ही नियुक्ती दिली। विशेषतः इन्सेंटिव्ह बेसवर देताना सुद्धा जेवढ्या तपासण्या जास्त होतील त्या तपासण्यांच्या माध्यमातून त्यांना 10,000, 12,000, 15,000 पर्यंत पगार पूर्वीच मिळत होता। भविष्यात सुद्धा जर अशा पद्धतीने निर्णय घ्यायचा असेल असा निर्णय घ्यायचा सरकार सकारात्मक पद्धतीने उत्तर देईल। सन्माननीय मंत्री महोदय यांनी असं सांगितलं की त्यांना 10,000 रुपये इतकंच मानधन आपण देतो। माझी उत्तरावरती हरकत एवढीच आहे की माननीय सदस्य यांनी असं विचारलं की ठीक आहे आपण त्याला 10,000 रुपये देता, परंतु हे सरकारला शक्य नसेल तर त्यांना विम्याचं कवच द्या। 65 वर्ष पूर्ण झालंय, त्यांना तुम्ही काय देणार आहात? हरकत ही आहे की त्याला विम्याचं कवच द्या असं आम्ही म्हटलं। हरकत हे आहे। मंत्री महोदय उत्तर दे। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य राहुलजी पाटील साहेबांनी जो प्रश्न विचारला झालं सर्व उत्तर आलं। खरं तर या आशा स्वयंसेविकांची नियुक्ती करत असताना त्यांना फक्त इन्सेंटिव्ह बेसवरती पहिल्यापासून आपण ही नियुक्ती दिली। विशेषतः इन्सेंटिव्ह बेसवर देताना सुद्धा जेवढ्या तपासण्या जास्त होतील त्या तपासण्यांच्या माध्यमातून त्यांना 10,000, 12,000, 15,000 पर्यंत पगार पूर्वीच मिळत होता। आपल्या सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे त्याच्या बरोबरीनं ठोक मानधन आपण त्यांना देतोय की जे 10,000 रुपये, त्याच्यामुळे त्या सगळ्या मंडळींना मागच्या टप्प्यातच घेतलेल्या निर्णयाचा फायदा होतोय। भविष्यात सुद्धा जर अशा पद्धतीने निर्णय घ्यायचा असेल असा निर्णय घ्यायचा सरकार सकारात्मक पद्धतीने उत्तर देईल। काय हरकत आहे बोला। अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदय यांनी असं सांगितलं की त्यांना 10,000 रुपये इतकंच मानधन आपण देतो। माझी उत्तरावरती हरकत एवढीच आहे की माननीय सदस्य यांनी असं विचारलं की ठीक आहे आपण त्याला 10,000 रुपये देता, परंतु हे सरकारला शक्य नसेल तर त्यांना विम्याचं कवच द्या। 65 वर्ष पूर्ण झालंय, त्यांना तुम्ही काय देणार आहात? आणि दुसरं असं की माननीय मंत्री महोदय म्हणाले की सगळ्या डिपार्टमेंटची सुसूत्रता साधून त्यांना आपण सरकारमध्ये सामावून घेऊ असं जे काय आश्वासन त्यांनी दिलं ते टाइम बाउंड प्रोग्राम द्या की 10 दिवसात, 15 दिवसात, एका महिन्यात, किती दिवसात पूर्ण करणार? हरकत ही आहे की त्याला विम्याचं कवच द्या असं आम्ही म्हटलं। हरकत हे आहे, हरकत हीच आहे की त्या विम्याचं कवच द्या। आम्ही बोलतोय हीच हरकत आहे। अरे सर्वसामान्य गरिबांसाठी करा ना। प्रश्न क्रमांक 7 चालू आहे, त्यांनी हरकत घेतली। अध्यक्ष महोदय, बसून घ्या अध्यक्ष महोदय, प्रश्न खूप महत्वाचा आणि गंभीर आहे आणि मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी सुद्धा तुम्ही ज्या सूचना दिल्यात त्या सूचनांच्या अनुषंगाने आम्ही काय चांगलं करता येईल ते करण्यासाठी आपण निश्चितपणे विचार करू। ऐका, असा विषय आहे की मागच्या सरकारमध्ये आपण मागच्या जो निर्णय घेतला की ज्याच्यामध्ये 10,000 देशातल्या काही राज्यांनी निर्णय घेतला त्याच्यामध्ये आपण आहोत आणि भविष्यात सुद्धा सरकार हे सगळ्यांच्या हिताचंच काम करत असतं। त्यामुळे आशा स्वयंसेविका असतील, मगाशी थोडंसं प्रभूसाहेबांच्या प्रश्नात थोडीशी गल्लत झाली। दुसरा जो विचारला तुम्ही आपण की NHMच्या विषय कर्मचाऱ्यांचा विषय होता, NHMच्या कर्मचाऱ्यांचा विषय वेगळा आणि आशा स्वयंसेविकांचा प्रश्न वेगळा। आशा स्वयंसेविकांच्या हितासाठी भविष्यात सुद्धा आपण जे काही सकारात्मक निर्णय घ्यायला पाहिजे त्याच्यासाठी ठीक आहे। आता पुढे जाऊ। प्रश्न क्रमांक 8 बघा, काल 13 प्रश्न झाले, आज 14 तरी व्हायला पाहिजे। अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।